मानसिक छळ, धमक्या आणि तक्रारींची फाईल गहाळ. कारवाई न झाल्यास 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तक्रारदार महांतेश्वर हनुमंतराव कट्टीमनी यांनी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की सदर तक्रार फाईल शिक्षणाधिकारी कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सहीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता माझ्याकडे अशी कोणतीही फाईल आलेली नाही असे उत्तर देण्यात आले. विशेष म्हणजे ऑनलाईन प्रणालीत तपासणी केली असता सदर फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही फाईल नेमकी कुठे आहे, ती जाणून बुजून दडपण्यात आली आहे का, की दोषींना वाचवण्यासाठी फाईल गायब करण्यात आली आहे, असे गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. तक्रारीत पुढे नमूद आहे की अक्कलकोट तालुक्यातील अनेक महिला शिक्षकांनी प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी केल्या आहेत, त्या देखील अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित अधिकारी तक्रारदारांना खुलेआम धमकी देत असून माझ्यावर कितीही तक्रार करा, माझ्यावर काहीही कारवाई होणार नाही असे सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर 18 नोव्हेंबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयात तक्रारदार निलंबन आणि बडतर्फीची धमकी देत अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला. या प्रकरणासंदर्भात ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपाचे पुरावे उपलब्ध असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी 11 डिसेंबर रोजी लेखी पत्र देत आत्मदहन करू नये, तक्रारीवर नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. केवळ पत्र देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आणि दोषींवर कारवाई होत नसल्याने आपण आत्महत्या आणि आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे आणि त्यावर ठाम असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्यात येईल असा गंभीर इशाराही दिला आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते की तक्रारींची फाईल पुन्हा एकदा गहाळ होते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.